नमस्कार मंडळी, मी आज पनीर किमा आणि ट्रायंग्युलर पराठा बनवणार आहे. एकदम सोपी रेसिपी आहे. पनीर घेतलेलं आहे इथे 200 ग्रॅम, किसून किंवा कुस्करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर एक टोमॅटो, एक कांदा, थोडीशी कोथिंबीर, आलं, लसूण आणि खोबरं इतकं साहित्य मला ह्या रेसिपीसाठी लागणार आहे. तर कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्यानंतर टोमॅटो चिरून त्यातले बिया काढून मोठे काप करून घेतलेले आहेत. ह्याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी 4 पाकळ्या लसणाच्या, 2 छोटे चमचे आलं, थोडीशी कोथिंबीर, टोमॅटो, सुक्या खोबऱ्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत. ते मी ह्याच्या मिक्सरच्या जारमध्ये घातले. तर ह्याची पेस्ट बनवण्यापूर्वी ह्याच्यामध्ये 1 मोठा चमचा तीळ घातलेला आहे मी आणि 2 छोटे चमचे साखर घातलेली आहे चवीसाठी. गूळसुद्धा तुम्ही वापरू शकता. मला पनीर किमाची जी टेस्ट आहे थोडीशी गोडसर आवडते, म्हणून मी साखर किंवा गुळाचा वापर करते. तर तुम्ही स्किप पण करू शकता. तीळ मी इथे कच्चेच घेतलेले आहेत. तेलामध्ये हा मसाला आपण छान भाजणार आहोत आणि हे जे खोबरं आपण जे काही टोमॅटो वगैरे घेतलेलं आहे पहिल्यांदा वाटून घ्यायचं आहे, एक फिरवून घ्यायचे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून नंतर पुन्हा वाटायचं आहे, म्हणजे पेस्ट चांगली छान दाटसर आणि व्यवस्थित होते. पेस्ट तयार करून झालेली आहे. तर हे वाटण आपण बाजूला ठेवूयात आणि फोडणीची तयारी करूयात. फोडणीसाठी अर्धा मोठा चमचा तेल आणि अर्धा मोठा चमचा तूप घेतलेला आहे. फक्त तूपसुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा तेलसुद्धा इथे वापरलं तरी चालेल. त्याच्यामध्ये 2 छोटे चमचे जिरे घातलेले आहेत. जिरे थोडेसे तेलामध्ये आणि तुपामध्ये परतल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे. कांदा छान खरपूस भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजत असताना त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा हळद आणि 1 मोठा चमचा लाल तिखट घातलेले. तुम्ही हिरव्या मिरचीचा पण वापर करू शकता. ही भाजी बनवायला सोपी आहे, टेस्ट पण वेगळी आहे आणि झटकन होते. त्यामुळं इतर भाज्यांचा ज्या वेळेला मला कंटाळा येतो बनवण्याचा त्यावेळेला मी ही रेसिपी बनवते आणि घरी सगळ्यांना आवडते. हे वाटण जे आपण बनवलं होतं ते मी आता कांद्यामध्ये घातलेलं आहे. वाटण 3-4 मिनटं छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत, कारण आपण कुठलाही मसाला भाजून घेतला नव्हता आणि कच्चा वास येऊ नये म्हणून आपण 3-4 मिनटं हे भाजून घ्यायचे. मसाला परतून झाल्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये टोमॅटोचे मोठे कापसुद्धा घालू शकता. त्यामुळे सुद्धा एक वेगळी चव येते भाजीला. भाजून घेतल्यानंतर कुस्करलेलं जे पनीर आहे ते मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि 2 छोटे चमचे मीठ घातलेलं आहे चवीसाठी. मसाला आणि पनीर छान एकजीव करून घ्यायचे, मस्त मिक्स करून घ्यायचे. आता ही रेसिपी तुम्ही इतकी कोरडी ठेवू शकता, म्हणजे अजिबात पाणी न घालतासुद्धा हे एकदम कोरडं तुम्ही भाजी चपातीबरोबर किंवा फुलक्याबरोबर वापरू शकता. जर तुम्हाला ही राईसबरोबर, पुलावबरोबर वापरायची असेल खाण्यासाठी तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करा. मी इथे 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे, कारण मी भाताबरोबरसुद्धा खाणार आहे. व्हाईट ग्रेव्ही किंवा येलो ग्रेव्ही, रेड ग्रेव्ही असं काहीही कुठल्याही प्रकारचं मी वाटण जादाचं ह्याच्यामध्ये घातलेलं नाही. एकदम सिंपल वाटण आहे जे तुम्ही बनवून ठेवू शकता अगोदर. पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. 5 मिनटापर्यंत मीडियम फ्लेमवरती ह्याला शिजवायचं आहे. भाजीवरती मी सजावटीसाठी कोथिंबीर चिरून घातलेली आहे आणि हा पनीर किमा आपला तयार आहे. खूप छान स्वादिष्ट रेसिपी आहे, नक्की करून पहा. पनीर किमा आपला तयार झालेला आहे. आता आपण ट्रायंग्युलर पराठा कसा बनवायचा ते पाहायचं आहे. तर काही लोकांना ट्रायंग्युलर पराठा बनवताना थोडा प्रॉब्लेम येतो किंवा गोलच बनतो, ट्रायंगल नीट होत नाही. तर इथे तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे सगळे प्रॉब्लेम्स किंवा जे काही क्वेश्चन्स आहेत ते क्लिअर होतील. सगळ्यात पहिल्यांदा मी रेग्युलर गोळा जो आहे चपातीचा त्याप्रमाणे घेतलेले आणि थोडीशी आपण पुरी लाटतो तेवढ्या प्रमाणामध्ये मी इथे ही लाटून घेतलेला आहे हा गोळा आणि त्याच्यावरती तेल लावलेलं आहे थोडंसं. तर तेल लावताना जेव्हा आपण घडीची चपाती बनवतो सेम त्याच पद्धतीनं इथे मी तेल लावलेलं आहे आणि ट्रायंगल शेपमध्ये ह्याला फोल्ड करून घेतलेलं आहे. तर हा ट्रायंगल असा झाल्यानंतर ह्याला एकाच बाजूने थोडा वेळ लाटायचं आहे आणि मग जो ट्रायंगल्स आपले जे 2 बाजू आहेत ट्रायंगलच्या त्या लाटून घ्यायच्या आहेत, म्हणजे ट्रायंगल शेप व्यवस्थित येतो. या प्रकारे जर तुम्ही बनवलात पराठा तर तुमचा
पराठा चुकणार नाही, आकारही चुकणार नाही आणि एकदम छान पराठे, एकदम लेअरवाले आणि सगळे पराठे फुगतात. असे छान मऊसूत पराठे तयार होतात. तर हा ट्रायंगल शेप पराठा आपला तयार झालेला आहे आणि आता आपण भाजून घेऊयात. दोन्ही बाजूनी तेल लावायचं आहे. तवा छान तापलेला आहे आणि दोन्ही बाजूनी तेल लावून ह्याला छान भाजून घ्यायचं आहे मध्यम आचेवरती. इथे मी गव्हाचं पीठ जे आहे, आपण जशी कणिक भिजवतो चपातीसाठी त्याच प्रकारचं पीठ इथे वापरलेलं आहे. फक्त गव्हाच्या पिठाचं मी इथे ट्रायंग्युलर पराठा केलेला आहे. तुम्ही मैद्याचा सुद्धा करू शकता. हा पराठा आणि पनीर खिमा बनवण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही, झटकन होतो. त्यामुळे मला ही रेसिपी खूप आवडते स्वतःला. मुलांना पण काहीतरी वेगळं खाण्यात मजा येत असते, त्यामुळे मी मध्ये मध्ये अशा काही वेगवेगळ्या भाज्या एकदम सोप्या पद्धतीने बनवते, ज्याच्यासाठी फारसे मसाले किंवा बाहेरून काही मसाले जे आहेत ते वापरण्याची गरज नाही आहे. जे मसाले घरी अवेलेबल आहेत सहज, त्यापासूनच ह्या सगळ्या भाज्या मी बनवते. हा पराठा खूप छान फुललेला पण आहे, लेयर्स पण छान आलेले आहेत. तर मी तुम्हाला लेयर्स दाखवते आणि हा पराठा इतका सॉफ्ट होतो की तुम्ही मुठीमध्ये जरी बंद केला तरीसुद्धा एकदम छान असा हा फोल्ड होतो, लगेच फोल्ड होतो. अशा प्रकारे 3 लेयर्स आलेले आहेत. इतर कुठल्याही भाजीबरोबर हा पराठा छान एन्जॉय करता येतो, मस्त लागतो. आहे ना एकदम सोपी आणि टेस्टी रेसिपी जी पटकन बनून तयार होते. अशाच प्रकारच्या रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर स्मिता स्वादिष्ट सफर मराठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक आणि शेअर करा आणि तुमच्या किचनमध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपी बरोबर. थँक्यू.